नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 मार्च 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 12 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता मित्रांनो, तर कोणत्या देशाच्या झुरोंग रोवरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे मिळाले आहेत? तर चीन यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली आहे? तर गुजरात। यानंतर CISF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले आहे? तर राजदित्य चोलन यांच्या। यानंतर पुढील प्रश्न, तर अवयव दान करणाऱ्यांना राज्य सन्मान देणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर पुदुच्चेरी हा आहे। यानंतर भारताच्या पहिल्या सौर अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे, ज्याने अलीकडेच सौर फ्लोअर कर्नलची पहिली प्रतिमा घेतली आहे? तर आदित्य L1। यानंतर मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला? तर विश्व राजकुमार बनलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर लेसनच्या अहवालानुसार गेल्या 3 दशकांमध्ये जागतिक आत्महत्या मृत्यूंचे प्रमाण किती कमी झाले आहे? तर 30%। यानंतर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणता बनला आहे? तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे। यानंतर पुढील प्रश्न होता कालचा, तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पलाश पुष्पोत्सवाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे? तर दिल्ली येथे। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर शेवटचा प्रश्न होता कालचा मित्रांनो, तर 30 वर्षांपासून केप गिधाडे कोणत्या देशाच्या पूर्व केपमध्ये आढळतात? तर दक्षिण आफ्रिका। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि आजचा पहिलाच प्रश्न असणार आहे, भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुरुग्राम मध्ये। कोठे? गुरुग्राम मध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर देशातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्रामच्या सेक्टर 39 मध्ये बांधले आहे। तर हे केंद्र जैन आचार्य लोकेश मुनी यांच्या नेतृत्वाखाली आणि अहिंसा विश्व भारतीच्या प्रयत्नांतून स्थापन होत आहे। यानंतर हरियाणाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो। तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड। सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय। यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान। आणि लोकसभेच्या जागा आहेत 10, राज्यसभेच्या जागा आहेत एकूण 5 आणि मित्रांनो विधानसभेच्या जागा एकूण 90 आहेत। आणि शेजारची राज्य आहेत एकूण 5, तर कोणते आहेत? तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान। आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश आहेत 2, कोणते? तर चंदीगड आणि दिल्ली। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार भारतामध्ये किती नदी डॉल्फिन आढळल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 6327। किती? तर 6327। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या 7व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आहे। तर या दरम्यान त्यांनी देशातील पहिला नदी डॉल्फिन गणनेचा अहवाल प्रसिद्ध केला। तर अहवालानुसार भारतामध्ये एकूण 6327 रिव्हर डॉल्फिन सापडले आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर हा अभ्यास 8 राज्यांमधील 28 नद्यांवर 3150 कामकाजाच्या दिवसांमध्ये 8500 किलोमीटर अंतरावर करण्यात आला। तर उत्तर प्रदेशामध्ये डॉल्फिनची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे। त्यानंतर बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये डॉल्फिनची संख्या सर्वाधिक आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एड्रियन ब्रॉडी यांना मिळाला आहे। कोणाला? तर एड्रियन ब्रॉडी यांना
तर यानंतर पुढील प्रश्न, तर यमांडू ओरसी कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उरुग्वेया. कोणत्या? तर उरुग्वेया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 15 मार्च रोजी दक्षिण अमेरिकन देश उरुग्वेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून यमांडू ओरसी यांनी शपथ घेतली आहे. तर यमांडू ओरसी हे उरुग्वेच्या डाव्या आघाडीच्या ब्रॉड फ्रंटचे नेते आहेत. तर निवडणुकीमध्ये त्यांनी विरोधी उमेदवार अल्वारो डेलगाडो यांचा पराभव केला. यानंतर उरुग्वेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे मॉन्टेव्हिडिओ आणि चलन आहे पेसो. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संयुक्त राष्ट्र महासभेने 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिवस म्हणून घोषित केला आहे. तर 2025 ची थीम काय आहे? तर वन्यजीव संरक्षण, वित्त, गुंतवणूक, लोक आणि ग्रह अशी ठेवण्यात आलेली आहे. तर हा दिवस वन्यजीव संरक्षणासाठी आर्थिक नवकल्पना, सरकारी आणि खाजगी क्षेत्रांच्या सहकार्याला प्रोत्साहन देतो. पुढील प्रश्न, नुकतेच रणजी ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विदर्भने जिंकले आहे. कोणी? तर विदर्भने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विदर्भ क्रिकेट स्टेडियम नागपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात विदर्भ क्रिकेट संघाने केरळ विरुद्ध तिसरे रणजी विजेतेपद जिंकले आहे. तर रणजी करंडकातील सर्वात यशस्वी संघ आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर मुंबई किंवा बॉम्बे हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. तर तो 42 वेळा जिंकलेला आहे, हेही लक्षात ठेवा. आणि कर्नाटक हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने 8 वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर दिल्ली 7 वेळा आणि बडोदा हा 6 वेळा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे. तर अलीकडेच कोणत्या कंपनीला IRFC सह नौदल दर्जा प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए IRCTC या कंपनीला. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत सरकारने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC यांना नवरत्न दर्जा प्रदान केला आहे, ज्यामुळे ते भारतातील 25वे आणि 26वे नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम CPSC बनले आहेत. तर केंद्र सरकारने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC यांना नौदल दर्जा दिलेला आहे. तर IRFC हा रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. त्यांची वार्षिक उलाढाल 26,000 कोटींहून अधिक आहे. तर नवरत्न दर्जा पाहून घेऊयात आपण या ठिकाणी. तर भारत सरकार सर्वोच्च श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना नवरत्न दर्जा प्रदान करते. तर या दर्जामुळे संस्थांना केंद्राच्या मान्यतेशिवाय 1,000 कोटी पर्यंतची मोठी गुंतवणूक करता येते. यानंतर पुढील प्रश्न, नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 6 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. केव्हा? तर 6 मार्च रोजी. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनन कुमार मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ज्येष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांची सलग 7व्यांदा बार काउन्सिल्स ऑफ इंडिया म्हणजेच BCI चे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिकरित्या बिनविरोध निवड झालेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम नुकताच कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सर्बानंद सोनोवाल यांनी सुरू केला आहे. कोणी? तर सर्बानंद सोनोवाल यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर एक राष्ट्र एक बंदर धोरणाचे उद्दिष्ट भारतातील प्रमुख बंदरांवर कार्यप्रणाली प्रमाणित आणि सुव्यवस्थित करणे हे आहे. तर हे दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियांमध्ये विसंगती दूर करेल, ज्यामुळे खर्च आणि ऑपरेशनल विलंब कमी होईल. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. तर अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुट मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए
कृष्णा जयशंकर यांनी केला आहे. कोणी? तर कृष्णा जयशंकर यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 22 वर्षीय भारतीय ॲथलीट कृष्णा जयशंकरने इंडोर शॉटपुटमध्ये 16 मीटरचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला आहे. तर यानंतर अल्बुकर्क USA येथे माउंटन वेस्ट इंडोर ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 16.03 मीटर फेकून ही कामगिरी केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 12वा आणि शेवटचा. तर ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोहित शर्माने. कोणी? तर रोहित शर्माने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रोहित शर्मा आता ICC वन डे स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. तर आतापर्यंत हा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलच्या नावावर होता, परंतु रोहितनं त्याला मागे टाकले आहे. तर ICC वन डे स्पर्धाचा विचार केला तर त्यात वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे, कारण दोन्ही स्पर्धा 50 षटकांच्या आहेत. तर रोहित शर्मानं आता ICC वन डे स्पर्धेमध्ये 65 षटकार मारले आहेत, तर क्रिस गेल 64 षटकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हे प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, CISF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.